नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची जाहिरात येऊन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि भरपूर विद्यार्थी मला डबल फॉर्मबद्दल विचारत आहेत. तर त्यासाठी मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे की डबल फॉर्म तुम्ही भरू शकता आणि जसं मी एक्सप्लेनेशन दिलं होतं तसंच काल जनरल गाईडलाईन्स आलेल्या आहेत. म्हणजेच सामान्य सर्वसाधारण सूचना व अटी या पोलीस भरतीच्या वेबसाईटवरती अवेलेबल झालेल्या आहेत. जर तुम्हाला त्याची PDF हवी असेल तर त्याची PDFची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देईल. पण त्यामध्ये सांगितलं होतं की डबल फॉर्म संदर्भात काय माहिती होती ते आपण फक्त इथे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा काय दिलेलं आहे. अर्जदारास पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, समादेशक यांच्या आस्थापनेवरील, म्हणजे ह्या ज्या आस्थापना आहेत तिन्ही मिळून एकच आस्थापना असते. आस्थापनेवरील पोलीस शिपाई, म्हणजे एक पद झालं हे पोलीस शिपाई किंवा एक घटक जे मी काल एक्सप्लेन केला होता. पोलीस शिपाई चालक दुसरा घटक, बँड्समन तिसरा घटक, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे SRPF आणि कारागृह शिपाई अशा एकूण 5 घटक आहे. म्हणजे 5 पदं आहेत. 5 पदाकरता प्रत्येक पदाकरता फक्त एक, म्हणजे जर तुम्ही पोलीस शिपाईचा फॉर्म भरत असाल तर फक्त तुम्ही एकच फॉर्म भरू शकता. त्यानंतर जर तुम्ही पोलीस शिपाई चालक भरू शकता तर एकच फॉर्म भरू शकता. म्हणजे मुंबईमध्ये तुम्ही पोलीस शिपाई फॉर्म भरू शकता, पोलीस शिपाई चालक भरू शकता, पोलीस बँड्समॅनसाठी फॉर्म भरू शकता, सशस्त्र सीमा बलगटसाठी सुद्धा एक फॉर्म भरू शकता आणि कारागृह शिपाईसाठी फक्त मुंबईमध्येच एवढ्या वेगवेगळ्या पदासाठी 5 फॉर्म भरू शकता. त्याच्यापेक्षा जास्त फॉर्म भरू शकत नाही. मुंबई असो किंवा कुठलाही जिल्हा असो, तुम्हाला ज्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे त्या जिल्ह्यामध्ये एक एक फॉर्म टाकू शकता तुम्ही. अशा एकूण 5 पदाकरता, म्हणजे हे जे 5 पदाकरता फक्त एक याप्रमाणे 5 स्वतंत्र आवेदन अर्ज दाखल करता येऊ शकतील. म्हणजे तुम्ही 5 फॉर्म भरू शकता. हे मी सांगत नाही आहे स्वतः वैयक्तिक, कारण की तुम्हाला काही विद्यार्थ्यांना विश्वास पटलेला नसेल. पण इथे जनरल गाईडलाईन्समध्ये क्लिअर दिलेलं आहे. सर्वसाधारण सूचना व अटीमध्ये क्लिअर दिलेलं आहे की प्रत्येक पदाकरता फक्त एक याप्रमाणे 5 स्वतंत्र अर्ज दाखल करता येतील. हे तुम्हाला परमिशन दिलेली आहे की ह्यासाठी फक्त एका पदासाठी एकच फॉर्म भरायचा आहे. म्हणजे तुम्ही एवढे फॉर्म प्रत्येकजण भरू शकता. एक जण 5 फॉर्म भरू शकतो. त्यासाठी प्रत्येक पदासाठी स्वतंत्ररित्या आवेदन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. आता ही लाईन खूप महत्त्वाची आहे. तुम्ही एकच फॉर्म भरला त्यावरनं तुमचं बाकीच्यासाठी तुम्ही फॉर्म भरला असं होत नाही. तर त्यासाठी तुम्हाला सेपरेट फॉर्म भरणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला एकंदरीत एका विद्यार्थ्याला 5 फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक फॉर्म हा वेगवेगळ्या पदासाठी असला पाहिजे. म्हणजे पोलीस भरती शिपाई तुम्ही मुंबईसाठी एक भरताय, शिपाईसाठीच गडचिरोलीचा फॉर्म भरताय, पुण्यासाठीच परत तिसरा शिपाईचाच फॉर्म भरताय, हे चालणार नाही. तर शिपाई घटकात फक्त एकच जिल्हा, चालक भरतीमध्ये सुद्धा एकच जिल्हा, बँड्समनमध्ये पण एकच जिल्हा आणि राज्य राखीव सशस्त्र सीमा बलगटमध्ये ज्यांचे जे बलगट आहेत त्यामध्ये एकच बलगट आणि कारागृह शिपाईमध्ये एकच कुठला तरी जिल्हा किंवा जिथे लोकेशन आहेत तिथे एकच फॉर्म भरू शकतात. तर त्यासाठी तुम्हाला सेपरेट 5 फॉर्म भरणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे प्रत्येक पदेकरता स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल. त्यासाठी तुम्हाला सेपरेट फी पण सुद्धा पे करावी लागेल. तर तुम्हाला आता क्लिअर झालं असेल की तुम्ही सहज डबल फॉर्म भरू शकता. म्हणजे एकदा चालकसाठी, एकदा शिपाईसाठी, एकदा बँड्समॅनसाठी आणि एकदा दुसऱ्या पदासाठी SRPFसाठी अशा एकूण 5 फॉर्म भरू शकता तुम्ही. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.